राष्ट्रीय ऑलिम्पिकची मान्यता आहे, त्यानंतर महासंघाची मान्यता आहे. ह्याच खेळाडू ऑलिम्पिक मध्ये, नॅशनल मध्ये, कॉमनवेल्थ मध्ये, राष्ट्रकुलमध्ये राहू शकते. दुसरा जे परिषदेचा आहे तो परिषद हा फक्त महाराष्ट्रापुरता राहील. परिषद मग ती कुठली होणार? ते तर फक्त तात्पुरती महाराष्ट्रापुरती राहणार आहे. ते काही त्यांना मानधन नाही, नोकरी नाही, काहीच नाही. त्यांचा खेळाडू हा आंतरराष्ट्रीय खेळाडू होऊ शकत नाही, ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकत खेळाडूवर अन्याय नाही का? कसे अन्याय म्हणतात? तुम्ही परिषदेत खेळता ते खेळत त्याला तुम्ही मान्यता नाही म्हणता. मान्यता नाहीच आहे ना. नियम असा आहे, खेळाडू आहे ना शेवटी. परिषद का काढली? परिषद ऐका का, परिषदला का सस्पेंड केलं? का 4दा नॅशनल घ्यावं लागते. त्या परिषदेनं नॅशनल 20 वर्षापासून घेतली नव्हती आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं हे नॅशनल प्रत्येक वर्षी आम्ही 3 ते 4 नॅशनल घेतो आणि म्हणून आम्हाला मान्यता मिळाली. आज आमचा खेळाडू उद्याचा ऑलिम्पिक वीर राहणार आहे. नाही, आमची महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना हीच खरी संघटना आहे, दुसरी कोणती संघटना नाही. आता परिषदेचे जे 2 तुकडे झाले, 2 तुकडे ते मामासाहेब म्हणजे इकडे पवार साहेबाचे आणि तिकडे बाळासाहेबांचे 2 तुकडे त्यांचेच होऊन गेले. अहो, तुम्हाला एक सांगतो, ज्या संघटनेचा खेळाडू हा इंटरनॅशनल प्लेअर बनला पाहिजे, ऑलिम्पिक भेटला पाहिजे, ते कोण्या संघटनेतून बनते? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेतून बनते, दुसऱ्या संघटनेतून बनत नाही. म्हणून आपण पुढचा विचार करायला पाहिजे ना. आपण महाराष्ट्र केसरीपुढचं समित राहायचं का? येणाऱ्या राजकारण काही राजकारण आलं नाही. आम्हाला खेळाडूला तयार करायचं आहे. आम्ही खेळलो 20-20 वर्ष आम्ही या परिषदमध्ये खेळलो आहे. पहिले आम्ही एक खेळाडू नाही, मान्यता नाही जायचं, त्याची मान्यता आलेली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता ऑल इंडिया कुस्तीगीर संघटनेच काढून टाकली. मग काय करायचं? नाही खेळता येईल, नाही खेळता येईल त्यांना, कारण आम्हाला उद्याचा इंटरनॅशनल प्लेअर घडवायचा आहे. ते कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून. आपण परिषदेचा खेळाडू चांगला असेल तर अन्याय नाही का? हो, इथं खेळा त्यांनी. आम्ही थोडंच मनाई करतो, खेळायला पाहिजे त्यांनी. आम्ही कधी मनाई हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.